आमच्या सरकारचं मन भारावून जातं की एखादं शिक्षणाचं व्यासपीठ किंवा शिक्षणाचं ज्ञानपीठ असल्यावरती गावामध्ये अनेक युवक कसे घडतात याचं मूर्तिमंत उदाहरण कुठलं? संस्कार, ज्ञान आणि आपल्या आसपास जे घडतंय ही माणसं मोठी का झाली याचा थोडासा आपण विचार केला पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी जसं सांगितलंय तसेच पद्धतीनं शिक्षण घेतलं पाहिजे. जसं महात्मा गांधींनी सांगितलंय तशा पद्धतीनं शिक्षण घेतलं पाहिजे. या मोठी गोष्ट आहे. सॉरी, ही खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अभिनंदन. मुलींना लक्षात ठेवा, दुसरं तत्व आहे अभिनंदन. कुणीही चांगल्या पद्धतीनं यश मिळवलं की त्याचं पहिल्यांदा अभिनंदन करा. मोठ्या मनानं दुसरं तत्व आहे थँक्यू, म्हणजे आभार माना. तुम्ही जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुम्हाला कितीतरी प्रकारच्या लोकांनी घडवलेलं आहे, कितीतरी जातीपातीच्या लोकांनी तुम्हाला घडवलेलं आहे. एका जातीनं किंवा स्वतःच्या जातीनं फक्त घडवलेलं नाही, तर सगळ्या समाजानं आपल्याला घडवलंय. त्या सगळ्यांचं आभार मानायला आपण शिकलं पाहिजे. आपल्याला जन्म देण्यासाठी मदत केली ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं, ज्या प्राचार्यांनी आपल्याला घडवलं, ज्या माऊलीनं आपल्याला घडवलं, तिथपासून ते आतापर्यंत नोकरीमध्ये जे सहकार्य करतात, आपल्या व्यवसायात जे सहकार्य करतात, आपल्या वर्गातले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, त्या सगळ्यांची नावं लिहा आणि त्याच्या समोर जात लिहा. तुमच्या लक्षात येईल की त्यातली 1% सुद्धा आपल्या जातीची नव्हते, कारण त्यांची एकच जात होती. त्यांची जात होती ती माणुसकी ही जात होती. त्यामुळं जात